श्री स्वामी समर्थ. आपणा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात करिअर आणि व्यवसायात तुम्हाला नव्या संधी मिळू शकतात. नवरात्रीच्या या पावन काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात भरभराट होईल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभ समाचार कळू शकतो. या सप्ताहात कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंधात गोडवा राहील. नवरात्रीत मातेचा आशीर्वाद लाभेल व त्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये बळकटी येईल. जर एखाद्याशी वाद असेल तर ही वेळ तो वाद सोडून समिट करण्याचा आहे. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. मानसिक तणाव कमी असेल आणि तुम्ही उत्साही राहाल. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा करणे. वृषभ. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ मिळेल. करिअरमध्ये स्थैर्य राहील, पण तुमचे काम अधिक उत्तम करण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करायला हवे. बिझनेसमध्ये या काळात गुंतवणूक करणे टाळावे, कारण हा काळ काहीसा अस्थिर असू शकतो. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येईल. तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी लाभेल, ज्यामुळे आपसातील नाते अधिक बळकट होतील. नवरात्रीच्या या काळात दुर्गा मातेच्या पूजेत घरातील सर्वांनी अवश्य सहभागी व्हावे. यामुळे कौटुंबिक सुख वाढेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील, पण तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याबाबत सावधगिरी बाळगायला हवी. या सप्ताहात तुम्हाला पोटासंबंधित समस्यांचाही सामना करावा लागू शकतो, म्हणून काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करावी. मिथुन. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. नवरात्राच्या प्रभावाने तुम्ही नव्या दिशेने विचार कराल व तुम्हाला काही रचनात्मक काम करण्याची प्रेरणा मिळेल. या सप्ताहात तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्येही फायदा होईल. तुमच्या कौटुंबिक नात्यांमध्ये सुधारणा होईल. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत क्वालिटी टाइम स्पेंड कराल, ज्यामुळे नात्यांमध्ये नवी टवटवी येईल. नवरात्रांमध्ये दुर्गा मातेच्या कृपादृष्टीमुळे कुटुंबात सुख शांतीचे वातावरण राहून घरातील वातावरण आनंदाचे असेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य चांगले राहील, पण तुम्ही तणावाच्या प्रसंगापासून दूर राहायला हवे. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: बुधवारच्या दिवशी दुर्गा मातेला हिरवे वस्त्र अर्पण करणे आणि गरिबांना अन्नदान करणे. कर्क. या सप्ताहात तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, पण दुर्गा मातेच्या आशीर्वादाने तुम्ही ती सहज पेलू शकाल. धैर्य व मेहनतीने तुम्ही ही आव्हाने पार करू शकाल. परंतु या सप्ताहात कोणत्याही प्रकारची रिस्क घेणे टाळावे. या सप्ताहात तुमच्या कुटुंबात सुख शांती राहील. नवरात्राच्या या काळात कुटुंबासोबत धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घेतल्यामुळे तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य चांगले राहील. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: सोमवारच्या दिवशी शिवपिंडीवर दूध वाहणे. सिंह.
या सप्ताहात तुमच्या परिश्रमाचे फळ तुम्हाला मिळेल. नवरात्रीच्या प्रभावामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जाण्याची शक्यता आहे. तुम्हाला बिझनेसमध्ये फायद्याच्या नवीन संधी मिळू शकतात. पण तुम्ही कोणताही निर्णय घाई गडबडीत घेऊ नये. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढेल. नवरात्राच्या या पवित्र काळात कुटुंबासोबत सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही भाग घ्याल. त्यामुळे तुमच्या कुटुंबासोबतचे संबंध अधिक बळकट होतील आणि तुम्हाला तुमच्या मुलांकडून शुभ वार्ताही ऐकायला मिळेल. या सप्ताहात तब्येतीबाबत तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. कामाच्या व्यापामुळे या सप्ताहात तुम्हाला थकवा जाणवण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, मंगळवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. कन्या, या सप्ताहात तुम्हाला तुमच्या कामकाजात यश मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नवीन प्रोजेक्ट्सला आणि योजनांना वेग येईल. सहकर्मचाऱ्यांसोबतचा तुमचा ताळमेळ उत्तम राहील, ज्यामुळे टीमवर्कला बळकटी येईल. कोणतीही मोठी गुंतवणूक विचारपूर्वक करावी. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये सामंजस्य टिकून राहील. कौटुंबिक जीवनात सुख शांती अनुभवाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी भावनिक नाते जोडल्याचे जाणवेल. अविवाहित मंडळींसाठी नवी स्थळे येण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी होतील. या सप्ताहात तुम्हाला अंगात नवीन ऊर्जा संचारल्याचे जाणवेल, पण तुम्ही खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: मंगळवारच्या दिवशी हनुमंताला शेंदूर वाहणे. तुळा, या सप्ताहात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. बिझनेसमध्ये मिळणाऱ्या नवीन संधींचा तुम्ही फायदा घ्याल. नोकरदार जातकांना प्रमोशन व नवीन जबाबदारी मिळू शकते. एखादी मोठी योजना पूर्ण होण्याचे काम तुमच्याकडून होईल व त्यामुळे तुम्हाला नवीन ओळख लाभेल. या सप्ताहात तुमच्या कौटुंबिक नात्यात काहीसे तणावाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी बोलताना थोडी सावधगिरी बाळगावी आणि झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. प्रेम संबंधात स्थैर्य असेल, पण अविवाहितांना सध्या वेळ अनुकूल नाही. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करावी. वृश्चिक, या सप्ताहात तुमच्या करिअरबाबत प्रगतीचे संकेत दिसून येत आहेत. सहकर्मचाऱ्यांचे सहकार्यही तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तुमचे प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण कराल. बिझनेसमध्ये एखाद्या जुन्या संपर्कातून फायदा होण्याची शक्यता आहे. विदेशी स्रोतातूनही फायदा होऊ शकतो. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये माधुर्य राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत सुखद वेळ घालवाल. मुलांकडून आनंदाची बातमी कळेल. प्रेमी जोड्यांमध्ये संवाद वाढेल आणि अविवाहित जातकांसाठी स्थळे चालून येतील. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत नवरात्राचा आनंद लुटाल. या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील, पण मानसिक तणाव अधिक घेतल्यामुळे त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. महत्त्वाचे निर्णय सोमवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: बुधवारच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करावी. धनु, या सप्ताहात तुम्हाला कार्यस्थळावर आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, पण तुमचे परिश्रम फलद्रूप होतील. सहकर्मचाऱ्यांसोबत
तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना संयम राखावा. बिझनेसमध्ये कोणतीही मोठी गुंतवणूक करणे टाळावी. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये तणाव राहू शकतो. कुटुंबासोबत काही कुरबुर होण्याची शक्यता आहे, पण तुम्ही धैर्याने वागाल तर या स्थितीत सुधारणा होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल व त्यांच्या भावना समजून घ्याल. या सप्ताहात तुमच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे आणि जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर तांब्याच्या लोट्याने जलाभिषेक करणे आणि शिवमंत्राचा जप करणे. मकर, या सप्ताहात तुमचे करिअर आणि व्यावसायिक जीवन स्थैर्याकडे वाटचाल करेल. काही नवीन संधी तुमच्यासमोर येऊ शकतात, पण कोणती संधी तुमच्यासाठी सर्वात चांगली आहे याचा तुम्ही लक्षपूर्वक विचार करायला हवा. तुम्हाला तुमच्या सहकार्यांचे सहकार्य लाभेल. या सप्ताहात तुमच्या नात्यांमध्ये भावनिक स्थैर्य पाहायला मिळेल. कुटुंब व जोडीदारासोबत आपले नाते मधुर राहील. प्रेम संबंधात काही नवे घडू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अधिक निकट येऊ शकता. नवे नाते सुरू करण्यास ही वेळ चांगली राहील. या सप्ताहात तुमचे आरोग्य सामान्य राहील. तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. तुम्हाला पोटासंबंधी समस्या त्रास देऊ शकतात. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: या सप्ताहात रोज श्री विष्णूची पूजा करावी. कुंभ, हा सप्ताह नोकरदार मंडळींसाठी सामान्य असेल. काही बाबींमध्ये भाग्य तुम्हाला साथ देईल. व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. विद्यार्थ्यांना या सप्ताहात खूप परिश्रम करण्याची गरज आहे. तुम्ही मेहनतीच्या जोरावर कोणतेही काम यशस्वी करू शकतात. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत उत्तम वेळ घालवाल. जर मुले विवाहयोग्य असतील तर त्यांच्यासाठी स्थळे चालून येऊ शकतात. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुम्हाला मानसिक अस्वस्थता राहू शकते. अशा स्थितीत दैनंदिन रूपात ध्यानधारणा आणि योगासने करावीत. महत्त्वाचे निर्णय सोमवार, गुरुवार आणि शनिवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: रोज हनुमान चालीसाचा पाठ करणे. मीन, हा सप्ताह तुमच्या कार्यक्षेत्रासाठी उत्तम आहे. तुम्ही यश मिळवण्याची पूर्ण अपेक्षा करू शकतात. तुम्हाला विदेशी कंपनीकडूनही ऑफर मिळू शकते. तुमच्या उत्पन्नात वाढही होईल आणि त्यासोबतच तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला या सप्ताहात व्यापार जास्त फायदेशीर ठरेल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याच्या मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घ्याल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या मुलांसाठी जास्त खर्च कराल. तुमच्या स्पष्ट व्यक्त स्वभावामुळे तुमचे नातलं तुमच्यापासून दुरावू शकतात. तुम्ही आई वडिलांसोबत तीर्थयात्रेलाही जाऊ शकतात. या सप्ताहात तुमचे आरोग्य मध्यम राहील. तुम्हाला अकारण मानसिक अस्वस्थता राहू शकते. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्ही घेऊ शकतात. उपाय: शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाने पूजा करावी आणि रुद्राष्टक वाचावे. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.